तुम्हाला एकच सांगते माय, नवरा 4 भीतीच्या बाहेर हिंडतो, तुम्ही 4च भीती. ते नवऱ्यानं त्याचं काम केलं. नवरा रानातून येऊ द्या, नवऱ्याच्या गाडीची फायरिंग तुम्हाला माहिती आहे. नवरा किती वाजता घरी येतोय तुम्हाला माहिती आहे. ऑफिसवरून येऊ द्या, रानातून येऊ द्या, शेतातून येऊ द्या, नवऱ्याची गाडी ऐकली फायरिंग, तुम्ही शेजारणीकडे बसेला असल्या लगेच माहिती भया त्यांच्या गाडीचा आवाज आला बाई, चंद्रबागे येते बरं का, मी अशी कनाट पळवती ना महाराज, अशी कनाट सुटती का त्याला माप नाही. मग तुम्हाला कळत आणि पिंट्याचा बाप किती वाजता घरी येणार आहे, काहीच करायचं नाही. पिंट्याच्या बापानं गाडी स्टँडला घरा म्हणजे दारापुढं लावली, गोठ्यात बैल बांधले, घरात पाय टाकायच्या, दाराच्या उमऱ्यात यायच्या बायकून काहीच करायचं नाही. एकच करा मासाहेब, लय हाले गड्याचे बाहेर, लय हाडाचे काढ करतं, पाऊस पडू नाही राहिला, लय टेन्शन बिचाऱ्याच्या मागं. हाय त्या साहेबिनीला शेंगा येईना, हाय त्या कपशीला सुद्धा लाल्या आलाय महाराज. एकच करायचं, नवऱ्यानं घराच्या उमऱ्यात पाय टाकला, पळत जायचं, तुम्ही गॅसवर चहा ठेवायचा, नवरा घरात यायच्या, तांबर पाणी घ्यायचं आणि नवऱ्याच्या हातात पाणी द्यायचं, नवऱ्या संग थोडं हसायचं. असं एवढंच हसा, खुश नवरा खुश. गेला दिवसभराचा याचा शिनबा. काय लागत या भोळ्या महादेवाला, काहीच लागत नाही. नवऱ्या संग हसत जा ग, हसत जा. शेजारनी संग लय हसा, त्या मग हा लोकाचा आहे का ग, अगं हा तुमचाच आहे ना. आणि याच्या संग हसल्या तर काय काय बिघडन का तुमचं, हसा ना याच्या संग. पण मी सांगतो तसं तुमचं आग्यामोळ करतं का रे तुमच्या संग हसत. ये तुमची गाडी तिकडून दिसली की हिच्या अंगात लखाईच घुसती, हांडा आपट, बादली आपट, कळशी आपट. नवऱ्याला असं वाटत वरच्या तुकड्यात झोपलो असतं तर बरं केलं असतं. हे जमूच देत नाही हो महाराज. नवरा घरात आल्याबरोबर बायकोनं नवऱ्याला स्माईल द्यायची, स्माईल. काहीच करायचं नाही, हसून नवऱ्याला घरात घ्या आणि तांभर पाणी द्या. तुमच्या गळ्याची शपथ घेऊन सांगते, नवरा फ्रेश, त्याला वाटतं बरे वा ही हसली ना बरे, काही नाही. खुश राहायचं महाराज, नवऱ्या संग गोड बोलायचं, हसून नवऱ्याला घरात घ्या. नवऱ्याचा दिवसभराचा शिनभाग गेल्याशिवाय राहणार नाही. आणि एक सांगते बाय, तुमची सुद्धा चूक आहे. नवऱ्यानं जर चांगला नेहरू शर्ट घातला, गन बिन लावला, शंट विंट मारला, बॉडी स्प्रे मारला ना, उलट नवऱ्याला सांगायचं, पिंटेज पप्पा काय शर्ट दिसतो तुम्हाला, एकदम गोड ब्युटिफुल. बाई लग्नाच्या आधी तुम्ही असे कपडे घालीत होते, मला मिस कॉल देत होते. पण पिंटेज पप्पा तुम्ही हे लग्न झाल्यावर कपडेच घातले नाही हो, किती छान दिसतात पिंटेज पप्पा, किती सुंदर नेहरू शर्ट, किती गंध भारी. अहो पिंटेज पप्पा असं नटत जाओ, बरे दिसत्या, जरा मला जरा आवडतात तुम्ही असे कपडे घालीत जा. अगं नवऱ्यानं जर चांगले कपडे घातले आणि तुम्ही जर नवऱ्याला चांगलं म्हणल्या, त्याला किती बरं वाटन, बरं आनंद वाटल की आपली अर्धांगिनी आपल्याला चांगलं म्हणते. मी कपडे घातले चांगले तर तिला आवडतं, राहणं चांगलं तुम्ही. पण तुम्ही चांगले कपडे घातले, अगा बया 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 अशी मारक्या म्हशी वाणी पाहती बया, आज तर लय नटला रे पिंट्याच बाप. पिंट्या पाहता बाप कसा शंट मारितो. पिंटेज पप्पा कुड कुड कशाला कशाला, काय कपडे घातले, काय नटले, कुठं चालले, कोण हे बरोबर, फोन कुठं आहे दाखवा ना. असा फोन चेक करते, त्याला असं वाटत कपडे काढावा आणि बनेलवर गावात हिंडावा. घालू सुद्धा नाही मोईच्या पुढं कपडे. हे कमी नाही ते कमी नाही महाराज. नवरा बायको एकमेकाला समजूत घेत नाही तो महाराज. एक सांगू का, नवरा कमी नाही, बायको सुद्धा संसारात कमी नाही. विठाला विठाला विठाला.